मंडळी, मुलांनी जर शाळेत मोबाईल आणला तर पालकांना दंड ठोठावणाऱ्या शाळाच आता मोबाईलवर सुरू झाल्यात आणि मोबाईल नसेल तर दंड ठोठावायला लागल्यात. अशाच करोनानं केलेल्या किमयेचा अनुभव घेतलेल्या शिक्षक पालकाची गोष्ट घेऊन येत आहेत अतुल तोडणकर आणि सुहास परांजपे. हेलो, હવે શું થઈ? હા, હું સ્કૂલમાં છું ને હમણાં. હું સાંજે ઘરે આવીશ બેટા. હમણાં નહીં આવીશ. હવે રડે છે શું કામ રડે છે? ભૂખ લાગે છે તને? ફરસાણ ખાશે કે? હા, પ્રાજક્તાને ફોન કરજે. હે, પ્રાજક્તા આપશે, એની પાસે છે. હું હમણાં ફોન રાખજે. મૂકી દે ફોન મૂકી દે ને. काय चाललं आहे तुमचे? तुम्ही ते म्हटलं ना मुकी दे. अरे दिली. मुकी दे એટલે ठेव सांगते ना मी. अच्छा, ठेव का? हा, તમે કોણ છો પહેલા? તે મને કહો, તમે કોણ છો પહેલા? एक पुढे या, इकडे पुढे या. काय पुढे या? कोण છો मला તમે? सांगा, हे बघा, ही महाराष्ट्रातली शाळा आहे, मराठी शाळा. तुम्ही मराठीत बोला माझ्या बरोबर. एक मिनिट. काय आहे ना की मी गुजराती आहे ना, त्यामुळे मला नाही येते मराठी बोलता, म्हणून मी असे बोलते. हा, ओके. इंग्लिश में बात करें? नाही, इंग्लिशचा माझा प्रॉब्लेम आहे. लेट्स टॉक इन इंग्लिश. नो टॉक इंग्लिश. तुम्ही मराठीत ना बोला. काय मी प्रॉब्लेम, मी ऍडजस्ट करून घेईन. मी मध्यम वर्गीय माणूस आहे ना, ऍडजस्टमेंट माझ्या रक्तात भिनली. ओके. पण तुम्ही हाय कोण? म्हणजे आपली ओळखाण नाही आहे ना, ते मी ओळखलं नाही तुम्हाला. मी अतुल तोडणकर. नाही, माझ्या लक्षामध्ये नाही येत आहे. अहो, तो अथर्व आमचा तुमच्या शाळेत आहे ना. अच्छा, ते केजी मध्ये ते अथर्व तोडणकर. अच्छा, त्याचे आजोबा आहे तुम्ही? आजोबा नाही हो, डेडी आहे ना तुम्ही त्याचे? हा, ते बरोबर. ते काय झालं ऍक्च्युली, तुमचा मेसेज आला ना मला फोन शाळेकडून की फी भरायची आहे आणि ते बुक्स वगैरे पण कलेक्ट करायचे आहेत, म्हणून मी शाळेत आलो. शाळेने सगळ्यांना पाठवले आहे ते मेसेज. आणि तुम्ही शाळेत आलो, म्हटलं चला आता आलोच आहे तर तुम्हाला भेटूया ना. तुम्ही आता प्रिन्सिपल आहात ना, आणि एवढे सगळे फोन केले, आम्हाला मेसेजेस केले पालकांना सगळ्यांना, म्हणून तुम्हाला पर्सनली थँक्यू म्हणायचं होतं, म्हणून मी इथे आलो. म्हणजे पेमेंट करणार आहे तुम्ही? पेमेंट करायचं. कसे करणार आहे पण? म्हणजे चेक देणार आहे, कॅश आहे की मग ऑनलाईन पेमेंट करणार आहे? मी ऑनलाईन कॅश देणार आहे. ऑनलाईन कॅश म्हणजे मला समजमध्ये नाही आले. तुम्ही ऑनलाईन क्लास घेता की नाही? मी ऑनलाईन कॅश देणार आहे. मला सांगा किती पैसे द्यायचे तुमचे? आता तरी 10,000 आहे. एक मिनिट 10,000. एक मिनिट. सेंड. ते पाठवले 5 वेळा. पेमेंट करून घ्या. ऑनलाईन कॅश, ऑनलाईन. नाही अतुल भाई, तुम्ही असे पेमेंट नाही ना करू शकते. असे पेमेंट कसे चालते ना? तुम्हाला कॅश तरी द्यायला पाहिजे, नाही तर चेक, नाही तर ऑनलाईन ट्रान्सफर. आमचं ऑनलाईन कॅश पेमेंट तुम्हाला चालत नाही. कसे चालणार? तुम्ही ऑनलाईन शाळा सुरू केली आहे, ते आम्ही चालवून घ्यायचं. म्हणजे ऑनलाईन शाळा आहे, आमची मुलं आमच्या घरातून शिकतायत, तरी पण तुम्ही आमच्याकडून स्कूल बसची फी घेणार, गार्डन फी घेणार, लायब्ररी फी घेणार, ही फी घेणार, ती फी घेणार, हे आम्ही ऍडजस्ट करायचं. आणि तुम्हाला ऑनलाईन कॅश ऍडजस्ट करता येत नाही. तुम्हाला कळतंय का पालकांचा केवढा मोठा प्रॉब्लेम झाला? एक तर लॉकडाऊन मध्ये आमचं इन्कम काही नाहीये आणि तुम्ही हा खर्च वाढवताय. अतुल भाई, હું સમજુ શકું છું, પણ તમે પણ એટલા ગુસ્સા ના કરતું ને. હા, મને કહેજો શું પ્રોબ્લેમ છે, હું સોલ્વ કરીશ. काय प्रॉब्लेम काय आहे ते मला सांगितले तर मी सॉल्व करते ना. मला 3 मुलं आहेत. मग तो प्रॉब्लेम नाही, तुमची मस्ती आहे ती. मस्ती काय बोलता? म्हणजे मला 3 मुलं आहेत, म्हणजे मला आता काय 3 मोबाईल घ्यावे लागणार आहेत का? एक मिनिट. जगामध्ये तुम्ही एकच माणूस नाही की ज्याला 3 पोरं आहेत. म्हणजे इतर पण बरीच माणसं आहेत की ज्याला 3 पोरं आहेत. आता तुम्हाला सांगते, तुमचे ते अथर्व आहे ना, छोटे नानाकुडा, त्याचे क्लासमध्ये एक तो मेहता नावाचे पोरगा आहे. ते पण 3च सिबलिंग आहे ना. बरोबर. पण मिस्टर मेहता तर सगळे ट्राय करते, सगळे बरोबर होते, त्यांच्याकडे कसे प्रॉब्लेम नाही होते, तुमच्याकडेच कसे प्रॉब्लेम होते? नाही, त्याचा टायमिंग चांगला आहे. म्हणजे त्याला तिळ आहे, त्यामुळे त्याची 3 मुलं एकाच वर्गात आहेत. त्याचा एका मोबाईल मध्ये भागतं. आता आम्ही सरकारचा नियम फॉलो केला, म्हणजे एक शाळेत असेल तेव्हा दुसरा कडेवर, दुसरा शाळेत गेला तिसरा कडेवर, तिसरा शाळेत गेला चौथा आम्ही घेऊच शकत नाही. प्लीज घेऊच शकत नाही ना, बजेट संपलं आमचं. नाही ते मग घेऊच नाही शकत, कारण कड आहेच नाही. म्हणजे काही कडच नाही आहे, सगळी गडच आहे.
हो? तुम्ही माझ्या पोटावर भंकस करू नका. नाही, नाही, तुम्ही तसं- आजूबाजूला बघा ना, काही सौंदर्य स्थळ दिसतील तुम्हाला. अतुलभाई શું વાત કરો છો તમે? ते महत्वाचं नाहीये. हे बघा, पूर्वी तुमची शाळा शाळेत भरायची, हा. आता ही तुमची ऑनलाईन शाळा आमच्या घरात भरते. आता लॉकडाऊन आहे म्हणल्यानंतर तसंच करायला लागते नाही. बरोबर आहे. हे बघा, आमचं ना छोटं घर आहे, 1 रूम किचनचं घर आहे. आता तो शाळेचा प्रॉब्लेम नाही आहे. बरं, त्या छोट्या रूम मध्ये माझी 3 मुलं आहेत. हा, ती तिन्ही वेगवेगळ्या इयत्तेत आहेत. बाय, माझ्याकडे मोबाईल आहे, माझ्या बायकोचा मोबाईल आहे, पण मुलासाठी, छोट्या मुलासाठी घ्यावाच लागेल ना. बरं, माझा मुलगा, तो लहान मुलगा, तो ज्युनियर KG मध्ये आहे. हा. बरोबर. त्याला तुम्ही काय शिकवता? एका पेल्यातून दुसऱ्या पेल्यामध्ये वाटाणे कसे टाकायचे. करेक्ट. हा, मग आणि तो अभ्यास आहे ना त्याचा, तेच शिकाडते आम्ही. आणि ह्या अभ्यासक्रमासाठी तुम्ही माझ्याकडून वर्षाचे 50,000 रुपये घेता. मग ते शिकाडायला नको काय? त्याचे शिक्षण व्हायला नको काय? शिक्षण व्हायला पाहिजे, बरोबर आहे. हा. पण एक दिवशी काय झालं, आमच्याकडे ना आदल्या दिवशी ग्रीन पीस पुलाव केला होता, त्यामुळे वाटाणे नव्हते. म्हणून मी त्याला म्हटलं, एक काम करतो, वाटाणे एका पेल्यातून दुसऱ्या पेल्यात काहीतरी टाकायचं हा, ना, हा, तर हा. तू वाटाण्याच्या ऐवजी फुटाणे टाक. ते शिक्षक चिडले माझ्यावर. ते म्हणाले, नाही, वाटाणेच पाहिजे. नाही, मग बरोबरच आहे ना त्याचे. जे त्याच्या बुक मध्ये असं लिहिलेले आहे की वाटाणे टाकायचे, तर वाटाणेच नाही, टाकायला बरोबर आहे. पाहिजे. मी त्या पोराला कळायला पाहिजे की नाही की हे वाटाणे आहेत, हे फुटाणे आहेत. उद्या त्याचं कन्फ्युजन झालं तर तुम्ही आम्हाला येऊन बोलते ना इथे, तर नाही. वाटाणेच पाहिजेत. बरोबर आहे टीचरचं. करेक्ट आहे. शिक्षकांचा मान मी ठेवतो. मी वाटाणे आणायला लॉकडाऊन मध्ये बाहेर पडलो, हा. त्या हवालदारने माझे फुटाणे फोडले, माझ्या फुटाण्याचा कुटाणा केला. अरे, मला एक कळतंय, मुळात एका पेल्यातून दुसऱ्या पेल्यात काहीतरी टाकायचे, ते फुटाणे पडले काय, वाटाणे फोडले काय फरक पडतोय? एक मला गोष्ट कळत नाही तुमची. काय? इतर कुठल्या शाळा जे काही करत नाही ना ते आमची शाळा करते. कुठलं? माहिती ना तुम्हाला? काय? आता लॉकडाऊन झालेला हा, हा. आहे, पण तरी सुद्धा आम्ही पोरांना पिकनिकला नेले की नाही? हो. हा? मग त्याच्याबद्दल का नाही तुम्ही बोलत? व्हर्च्युअल पिकनिक अरेंज केली ना, दुसऱ्या कुठल्या शाळेने केली नाही, आमच्या शाळेने केलेली आहे. काय कमाल आहे तुमची शाळा. मग? म्हणजे मुळात पिकनिकला तुम्ही तुमच्या नवऱ्याबरोबर गेलात आणि तिकडे महाबळेश्वरला गेल्यानंतर त्या मोबाईल वरून ऑनलाईन तुम्ही सगळ्या मुलांना हा पॉइंट, तो पॉइंट, हा पॉइंट हे दाखवलं आणि तुमची पिकनिक जी तुम्ही एन्जॉय केली त्याचा खर्च आमच्याकडनं घेतला. अरे पण ते लक्झरी बस दिसते नाही का तुला ऑनलाईन? ती नाही दिसली तुला. त्याच्यानंतर त्याचा ब्रेकफास्ट नाही दिसला, त्याचा लंच काय दिसला नाही. आणि मला सांग, लॉकडाऊन मध्ये पोरांना तिथे घेऊन जाता येते काय? नाही ना. म्हणून मग ते मोबाईल मध्ये पॉइंट दाखवले, ते पॉइंट दिसले ना तुझ्या पोराला. व्हर्च्युअल पिकनिक झाली ना त्याची. तुम्ही पॉइंटलेस बोलताय. हे बघा, मुळात ब्रेकफास्ट आणि लंच तुम्ही हाताळलात आणि त्याचे पैसे आमच्याकडनं वसूल केले. आणि कुठली लक्झरी बस? तुम्ही तुमच्या नवऱ्याबरोबर तुमच्या कारने गेलात, पर्सनल. हे तुम्हाला कसं कळलं? हे मला नाही, हे सगळ्यांना कळलंय, सगळ्या पॅरेंट्सना कळलंय. कारण तुम्हाला सतत रेकॉर्डिंग करण्याची खास आहे ना. ते रेकॉर्डिंगचं बटन चालूच राहिलं होतं जेव्हा तुम्ही हॉटेलमध्ये रूम मध्ये गेलात ना, रेकॉर्डिंग चालू होतं. पुढचं इंटरेस्टिंग मी नाही सांगणार. नाही अतुलभाई, माझ्यात ना लय मोठी मिस्टेक झाली. काय नाही, ते एवढे टेन्शन असते ना मला, ते मी रेकॉर्ड बंद करायचे विसरून गेले. ते ऐका ना, काय? तुम्ही असं रागू नका ना प्लीज. नाही, मी रागवत नाही. तुम्ही एक काम करते, व्हर्च्युअल पिकनिकचे जे पैसे आमच्याकडनं लुबाडलेत ना तुम्ही, ते पैसे आम्हाला परत द्या प्लीज. अतुलभाई, मी तेच सांगायचं ट्राय करते काय? तुम्हाला. कसं आहे ना, मी तुमचा प्रॉब्लेम समजून घेतले नाही. हा. आता मला पण काय प्रॉब्लेम आहे ते जरा समजून घेणे तुम्ही. काय? कसं आहे ना, आम्हाला पण स्कूल चालवायचे आहे. हा. जे स्टाफ आहे त्याचे पेमेंट करायचे हा, आहे. हा. त्यामुळे सगळ्या पोरांचे ते फी नाही आम्ही परत करू बरोबर, शकते. म्हणून या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत ना. तुम्हाला त्याच्या मोबदला काहीतरी भेटायला पाहिजे की नाही? मोबदला? हा. मुळात तुम्ही बदला घेताय आमच्याकडून. काय माहितीये का, आता तुम्हाला ऑनलाईन ट्युशन सुरू करायचंय ना, तर स्कूलने काय सांगितलं, वायफाय घ्या. बरं, तो वायफायचं नेटवर्क सतत डाऊन असतं. हा, ते- हा, आमची मुलं शाळेत जॉईन करण्यासाठी 5 मिनिटं लेट झालं त्यांना शाळेत घेत नाहीत ऑनलाईन. मग तसं रूलच आहे ना. तसा रूल आहे ना. मग तुमचे शिक्षक 15 मिनिटांनी लेट जेव्हा येतात तेव्हा ते कसे येतात? नाही, कारण त्यांचे वायफाय डाऊन झालेले असते ना तेव्हा. हे बरं आहे. अहो, तुमचा पीटीच्या क्लासला मागे 2 दिवसापूर्वी पीटीच्या क्लासचे शिक्षक आहेत ना, ते 1, 2 हा, छान शिकवते. छान शिकवते ना, असे हँग झाले होते. बरं, माझं ते KG मधलं लहान पोरग रे, बिचार ते असं ना, त्याला वाटतं ते सर करतात म्हणून आपण करायचं. 15 मिनिटं असा उभा होता. 15 मिनिटं त्याचे हात दुखायला लागले, पोरग रडायला लागलो. शेवटी मी म्हटलं काय मग त्याला सांगितलं, हात खाली करते, हँग झालंय. हा. बरं, माझ्या मुलीला तुम्ही कवितेच्या परीक्षेमध्ये नापास का केलं? कविता बोललेली नसणार ती धड. तिला जी शिकवली तीच कविता तिने म्हटली. काय काय कविता बोलली ती म्हणाली, जॉनी जॉनी. तिने म्हटली आहे कविता बरोबर. अतुलभाई, चुकीची अशी कविता नाहीच आहे. ही नाहीच आहे ना कविता. असे बोलले तर तिला नापासच करता ना. मान्य, ती कविता नाहीये. त्या हा. कवितेमध्ये मध्ये मध्ये शब्द पण आहेत. हा. पण काय झालं, ऑनलाईन तो आमचं नेटवर्क डाऊन असतं आमचं वायफायचं, त्याच्यामुळे ते शब्द तिकडे हँग झाला. मग तिला वाटलं हीच कविता आहे. मग तो तुमचा प्रॉब्लेम आहे ना. तुम्ही स्पीडी वायफाय काय नाही लावून घेते? क्या बात आहे.
म्हणजे तुम्ही शिक्षकांनी, तुम्ही शाळांनी हे गृहीतच धरलंय का की हा सगळा खर्च प्रत्येक पालकाला परवडणार आहे तो? अतुल भाई, आपल्या पोरासाठी तेवढी करायलाच लागते की नाही आपल्याला? इमोशनल करता तुम्ही आम्हा पालकांना सगळ्यांना. मुलाचं भवितव्य या नावाखाली आम्ही सगळी ऍडजस्टमेंट करतो. नाही, मी करू शकतो हां, कारण मी ते ऍडजस्टमेंट माझ्याकडून होते आहे. तुम्ही तो वायफाय घ्यायला सांगितला, आम्ही घेतला. आता स्पीडी वायफाय पण घेतो. तुम्ही ते आणखी काय ते आम्हाला वर्कशीट वगैरे प्रिंट आउट करायला सांगता, ते डाउनलोड करायला सांगता. त्यासाठी आम्ही प्रिंटर पण घेतला आहे 8,000 रुपयाचा. पण हे मला परवडतं आहे हो. देशातल्या इतर गरीब मजूर लोकांना, शेतकरी लोकांना हे परवडणार आहे का? तुम्हाला माहिती आहे, केरळमधल्या एका 14 वर्षाच्या मुलीने आत्महत्या केली. का? तिच्या वडिलांना मोबाईल आणि इंटरनेट परवडत नव्हतं म्हणून. आणि या रॅट रेसमध्ये आपण मागे पडू म्हणून तिने स्वतःचं जीवनच संपवलं. आपल्या शाळेतल्या पोरांनी असा विचार नाही करायला पाहिजे ना की आम्ही बाहेर पडू, मागे पडू. असा विचार आपल्या शाळेतल्या पोरांनी नाही करायला पाहिजे. म्हणून हे सगळं चाललेलं आहे. मला सांगा, जगाचं स्पीड किती आहे? त्या स्पीडला आपल्या शाळेतल्या पोरांनी मॅच करायला पाहिजे का नाही? मला एक कळत नाही, दुर्दैवाने आपण जो स्पीड आपल्या आयुष्याला लावलाय तो स्पीड आपण आपल्या मुलाच्या आयुष्याला का लावतोय? का आपण त्यांना रॅट रेस मध्ये आधीच ढकलतोय? लहान आहेत ती, त्यांना जगू द्या, त्यांना कळू द्या ते काय शिकतायत. कशाला घाई? अख्खं जग थांबलंय ना, तुम्ही का घाई करताय? हे बघा, मान्य आहे हा व्हायरस आहे, जीव घेणा व्हायरस आहे, पण हा संपणार आहे कधीतरी. सगळं सुरळीत होणार आहे, शाळा सुरू होणार आहेत. पण हे ऑनलाईन शिक्षणाचं भूत त्या मुलांच्या मानगुटीवर बसून त्यांना शाळेत जाण्याचा इंटरेस्ट त्यांचा कमी करू नका प्लीज. शिक्षणाविषयी तिटकारा निर्माण होईल, शाळेविषयी तिटकारा निर्माण होईल, असं प्लीज काही करू नका प्लीज. जग थांबलंय, तुम्ही पण थांबा, नका काय करू. एवढंच सांगायचं ते तुम्ही. क्या बात, अतिशय सुरेख, अतिशय सुरेख. सई, भाऊ सरस परफॉर्मन्स होता असं म्हणेन मी. मला कायम असं वाटतं की विनोद हा मल्टी डायमेन्शनल असावा, आणि आज तुम्ही एक विनोदाची वेगळी डायमेन्शन आमच्यापर्यंत पोहोचवली, त्याबद्दल खूप धन्यवाद. एक होप पण मिळाली. तू जेव्हा म्हणालास ना अतुलदा की हे सगळं संपणार आहे, सगळं पुन्हा नॉर्मल होणार आहे, हे ऐकायची आता इतकी गरज आहे, म्हणजे खूप डेस्परेट गरज आहे. आणि ते तुझ्या तोंडातून ऐकून माहीत नाही 2 सेकंदासाठी मला देर इज होप असं फिलिंग आलं. सो हे फिलिंग तुम्ही सगळ्या महाराष्ट्राभर ह्या परफॉर्मन्सद्वारे पसरवाल, यात काही शंका नाही. त्याबद्दल धन्यवाद. सुहासे, वेलकम बॅक, वी मिस्ड यू. विनोदाची ही बाजू नव्याने आणि छान समोर आली, त्यामुळे मला खूप मजा आली. मस्त. थँक्यू 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 सो मच. थँक्यू. थँक्यू थँक्यू थँक्यू. मंडळी, मॅडनेसच्या कॉलेजचा प्रिन्सिपल समीर चौघुले आणि मॅडनेसच्या नर्सरीची आया शिवाली परब हे दोघे आज मिळून इथे सभ्य विनोदांचा पाईक असणाऱ्या निमिष कुलकर्णीची शाळा घेणार आहेत. बघा तिथे काय धमाल घडतीये. तिघांचंही टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. कोण आहे? कोण आहे? बाबा, मी शिवाली. बाळा, तू एवढ्या जोरात का ओरडलीस? बाबा, मी ते कोडं सोडवते ना, तर मी अचानक एक्साइट झाले. आणि बाळा, बेड मिळत नाहीयेत बाहेर, जरा सावकाश. बाबा, मला ना कोडं सोडत नाहीये. बोल ना बाळा, बोल ना बाळा. बघा, 2 अक्षरी जंगली श्वापद, पहिलं अक्षर आहे ची. चिग. चीग नसतो, वाघ असतो तो बाबा. वाघ असतो ना. जिराफ. नाही नाही नाही, अरे खूप आहेत शब्द, 2च आहेत ना चौकोन. काही प्रॉब्लेम नाहीये. मी पहिल्या चौकटीत ची लिहिते, दुसऱ्या चौकटीत जिराफ लिहिते. असं छोटं छोटं अक्षर काढते, कोणाला कळणार नाही. नाही. असं नाही चालत, असं नाही चालत. नाही. एका चौकोनात एकच अक्षर असं असतं ते. मग काय असेल? ची, इंग्लिश शॉपत, ची. चिकू. चिकू फळ आहे बाबा. अरे यार, एका दिवसासाठी जंगली शॉपत पाहिजे, चिकू बसलं असते.
चिकू. दुसरा काही क्लू आहे का बघ. हा पहिलं जंगली श्वापद हा आहे. ते झालं. दुसरा त्याच शब्दाचा क्लू काय. दुसरं आहे बीप करण्याच्या लायकीची शिवी. चित्ता. चित्ता पहिलं अक्षर चित्ता. हा. क्या बात है क्या बात है. आणि बीप करण्याच्या लायकीची शिवी सुद्धा. चित्ता जमलंय बाबा आपल्याला जमलंय. आता दुसरं असंच जमतं बाळा. हो. थोडेसे कष्ट घेतले ना की सगळं आयुष्यात जमतं. सगळ्या गाठी सुटतात. नात्यांचंही असंच असतं. निमिष रावांशी भांडलीस आणि आलीस इकडे. नवऱ्याशी भांडायचं असतं का असं. बाबा प्लीज प्रशांतचं नाव या घरात घ्यायचं नाही. हे निमिषचं घेतलं ग हे. तिचं काय निमिष आहे ना नवऱ्याचं नाव. तेच निमिषचं नाव या घरात घेतलेलं मला अजिबात चालणार नाहीये बाबा. हे बघ बाळा असं नसतं. हे बघ हे बघ. अरे दरवाजापाशी पोहोचू तर दे मला. किती घाई आहे या म्हाताऱ्याला. अरे येतोय ना बाबा. अरे वेगळीच बेल आहे यांची. कोण आला आता. अरे जावई बापू या या या. जावई बापू या या. जावई बापू या. बसा 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 बसा. काय म्हणताय. पाऊस कसा काय चाललाय. बाबा या आधी जे काही घडलंय किंवा जे काही झालंय त्याला मी जबाबदार नाहीये. बेटा याआधी अँकरलिंग झालाय. त्याची जबाबदारी तुला कधी बसून द्यायला लागले. तिची तिची समर्थ आहे. ती करते. शो पाडायचा आहे का तुझ्याकडे येतील कशाला मुळात. बाबा हो स्किटच्या आधी काय झालं ते नाही म्हणत आहे मी. माझ्या घरी माझ्यात आणि शिवालीमध्ये जे काही झालं त्यात माझी चूक नाहीये काही. म्हणजे माझी चूक आहे. कॅमेरा ब्लॉक करतेस. म्हणजे माझी चूक आहे. हे बघ मी असं म्हणालो नाहीये शिवाली. अरे म्हणायला कशाला हवं ना. तू आत्ता म्हणाला तुझी चूक नाहीये. कोणाची तरी चूक असायला हवी ना. भांडण झालं म्हणजे आता माझी चूक झाली ती. हे बघ मी म्हणत नाहीये तुझी आहे. मी म्हणतोय माझी चूक नाही. अरे तू कबूलच करू नको पण मी पण कबूल करणार नाही. माझी तू चूक नाहीच करत कबूल. घरी पण तू केलंच नाहीस. पण माझी चूक नाहीये हे सांगायला मी इथे आलोय. माझी चूक नाहीये. मग तुझी नसेल तर माझी पण चूक नाहीये. माझी चूक नाहीये. अरे मग माझी पण नाहीये ना यार. माझी चूक ए, नाहीये. ए, ए, अरे थांबा. ते समोर बसलेत. ते स्किट बघायचं म्हणजे त्यांची चूक आहे समजून जातील. नका रे. माझी चूक 6 मिनिटं ह्याच्यातच गेली. पुढे काय होणार. 4 पानं आहेत रे डोळ्यासमोर दिसतायत. बसा जाऊया बाबू. ए रागावर कंट्रोल कर. हे कंट्रोल आहे तुझं. हे कंट्रोल नीट रागावर कंट्रोल कर. हो बाबा. हा हे बा जाऊया बापू मला सांगा काय घडलंय. सांगा. उठा हो. झोपता घ्या. हो, सांगतोय. थांबा ना. वात आणलाय मला ना. वात आणलाय तुमच्या मुलीनी. आणि फक्त मला नाही माझ्या अख्ख्या फॅमिलीला प्रचंड त्रास होतोय आता हिचा. एक मिनिट शांत व्हा. आधी शांत व्हा. एकदम शांत. मला सांगा काय घडलंय. मला सांगा. परवा छोटस भांडण झालं आमचं. ही सरळ बॅग भरून इकडे निघून आली. हे बघा असं मला सांगू नका. काय घडलंय सविस्तरपणे सांगा. आधीपासून सांगा काय घडलंय. हास्य जत्रेच्या ऑडिशन्स आहे तसा मला कॉल आला. मग विनायकला म्हटलं एवढा मला आधीपासून नाही. आता तुमच्या घरात काय घडलंय. भांडण जे घडलं ते काय घडलंय त्याच्याबद्दल सांगा. सांगतो. परवा तुमची मुलगी शिवाली हे खरंय. हो थांबा. एक मिनिट थांबा ना. मी जस्ट सुरू केलं सांगायला. तुम्ही लगेच जस्ट सुरू झालं. परवा तुमच्या मुलीनी काय केलंय ना ते ऐका. शिवाली हे खरंय. अहो थांबा. ऐका म्हणालो मी. संपलं का माझं. ऐका तरी आधीच का रिॲक्ट होताय तुम्ही. तेच. आमच्या बिल्डिंग खालून जाताना शिवाली हे खरंय. अहो, थांबा ना. एक मिनिट थांब. काय कळलं तुम्हाला. शिवाली हे खरंय. काय खरं कळलं तुम्हाला. कळलं काही. मग कशाला रिॲक्ट होताय. थोडा संयम ठेवा. मिळणार आहे तुम्हाला संधी तिच्यावर रागवण्याची. कानफाट फोडी ना असलीस तर. ए काय करताय. मी सांगतोय ना काहीतरी.
बसा बसा तुम्ही बसा बसा. अरे देवा. बोला. काय हा माझी आई बाजाराला जायला म्हणून निघाली की बाबा आता जाऊया काहीतरी खरेदी करायचंय म्हणून ती बिल्डिंग खालून जात होती. तर तुमची ही मुलगी आमच्या खिडकीत आली आणि वरून बघितलं आईला आणि हाक मारली. ए मोना डार्लिंग अशी हाक मारली. स्वतःच्या सासूबाईला ए मोना डार्लिंग अशी हाक मारतं का कोणी? ओ अहो आत्ता ओरडा ना. हा पॉइंट आहे ना तिच्यावर ओरडण्याचा. शिवाली हे खरंय का हे आत्ता ओरडा ना. शिवाली हे खरं आहे. शिवाली हे खरं आहे. बाबा माझं तुम्ही ऐकून घ्या मॅम. शिवाली हे खरं आहे. बाबा माझं खरंच ऐक. जावई बापू काय म्हणाले ते खरं आहे का? बाबा प्लीज माझा. शिवाली ए हात सोड रे. शिवाली हे खरं आहे. हे खरं आहे. जावई बापू आता काय म्हणाले? तू असं चिडवलंस का मला? उत्तरा लांब राहायचं. उत्तर हवाय मला. एकदाच बोलले बाबा. एकदाच बोलले. लाज नाही वाटत तुला? सासूबाई आहेत ना त्या, त्यांना तू चिडवतेस? कोणत्या संस्कृतीत बसतं हे? हे माझे संस्कार आहेत. हे माझे संस्कार आहेत. हे माझे संस्कार आहेत. नाही नाही हा सॉरी म्हण. बाबा. सॉरी म्हण. बाबा जोशी काका. जोशी ए टकला जोशा. ए टकल्या तुझ्या डोक्यावर वाटल्या चकल्या. काय काय करतोय? बघ बघ बघतो का? बघतो का? अहो बाबा तुम्हीच काय चिडवताय लोकांना खिडकीतून? मजा येते ते जोशी आहे ना. याचे बघतो ना जाम मजा येते बघायला. कसली मजा येते सासरे बुवा. एवढा वेळ ओरडताय ना आता तुम्ही तिला की असंच आपल्या संस्कारात बसत नाही वगैरे आणि तुम्हीच चिडवताय तिथे. हो हो हे इकडे 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 या इकडे या. नाही हे चुकीचं आहे. हे चुकीचं आहे. का हसलीस तू? का चिडवलं सासूबाईंना? माहितीये सासूबाई दुडक्या चालीच्या आहेत. असं चालतात पण चिडवायचं नाही त्यांना. आपल्याला हसू आलं तरी कंट्रोल करायचं, दाबायचं हसू. एक मिनिट तुम्ही सासूबाईंना का मध्ये आणताय? हिला बोला ना, सुनेला बोला ना. सासू बोले सुने लागे. तिला डायरेक्ट बोललं तर काही फरक पडत नाही. कोडगी आहे ही. कोडगी डुकरीन आहे. डुकरीन. एक मिनिट चेहरा बघा कसा डुकऱ्यासारखा हिच्या. अहो ती मुलगी आहे तुमची. अरे असं मला का- माहितीये कसं वाढवलंय मी. डुकरीन आहे एक नंबरची ही. कळलं तुला? यापुढे चिडवायचं नाही. कळलं? चल आता झालेलं आहे. तुमची तक्रार ऐकलेली आहे. निघ बाई पोरी जा घरी जा. चला चला निघ. नाही नाही तू तिथेच थांब. एक मिनिट एवढी घाई करू नका तुम्ही. एवढे प्रताप नाही आहेत तिचे. बरेच प्रताप आहेत एका महिन्याभरात. कळलं ना? बरं बस बसा खाली. खाली खाली तर बसा तुम्ही. अरे एवढा जवळ कसं? हा याच्यावर बसलोय. तेच म्हणतो. बोला 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 बोला. हा बोला. आता परवाच्या दिवशी शिवाली हे खरं अरे आहे यार का? काय खरंय? सतत होत आहे तुमचं. काय खरं कळलंय तुम्हाला? मुळात एवढी घाई काय तुम्हाला तिला रागवण्याची? काय घाई? नाही काय आहे, मला ते असं पुढचा ड्रामा फार आवडतो. तो असतो ना शिवाली हे खरं आहे मी जातो मग म्युझिक त्यासाठी सगळं चाललंय. आता काय तुमचं झालं ना की मला कळत नाही कधी झालं ते. तुम्ही अशी खूण करा म्हणजे मला कळेल. मग माझं मी कंटिन्यू. गप्प बसाव. काय काय सांगत होतो ना तेच विसरतो मी. हा परवाच्या दिवशी आम्ही झोपलो असताना रात्री मध्यरात्री अचानक हिला जाग आली. अय्या भुट्टा असं ओरडली आणि माझं मनगट चावली. हे जळलेला भुट्टा दिसतोच आहे काळा काळा. गप्प बसाव. जळलेला भुट्टा आहे आणि तुमच्या जावयाचं मनगट चावली आहे. महत्वाचं नाहीये. जावयाचं मनगट चावले? हो. शिवाली हे खरं आहे का? मी आता खरंच सांगेन सगळं तू तुम्हाला. अशी नाही ऐकणार. बाबा नको नाही बाबा. बाबा हे खरं आहे का? हे शिवाली खरं आहे का? बाबा पट्टा नाहीये तो नाडा आहे सुटलाय वरचा. आणि या रंगाची चड्डी का घालता तुम्ही? का वागलीस असं तू? का वागलीस? पट्टा काढा. ए पट्टा काढ. काय पट्टा काढा? नाही पट्टा अहो, तुम्ही काय काढ. करताय? अहो, जावई बापू, अहो, सासरे बुवा, तुम्हाला कळतंय का? अहो, काय करताय? अहो, ऐका ना. बाबा पट्टाने नका मारू. बाबा तू का बोललीस? ऐका एवढं. तू का बोललीस असं? सासरे बुवा एवढं. जावई बापूंसमोर माझी मानहानी झाली तू बोललीस? बाबा ऐका एवढं. का बोललीस? अहो, ती बोलली मी नाही. का बोललीस तू? का बोललीस तू? पट्टा दिसतोय तुला? हा पट्टा दिसतोय तुला? ऐका. किती भोक आहेत?
भोकामोज भोकामोज एक दोन दोनच भोकं आहेत तुला ऍडिशनल 2 भोकं काढायला सांगितलं होती पाडलीस नाही का नाही पाडलीस विसरले विसरले गिळायला विसरत नाही तू भोका कशी विसरलीस भोका कशी विसरलीस चुकलं बाबा हा सॉरी मान सॉरी मान सॉरी निमिष एका पट्ट्यासाठी माझी मानहानी झाली ह्या पट्ट्यासाठी आयुष्यात पट्टा वापरणार नाही आयुष्यात वापरणार अहो माझा पट्टा का फेकला तुम्ही बाहेर नाही मग हिने भोका का नाही पाडली पट्ट्याला हो पण तो मुद्दाच नाहीये भोका पाडणं हा माझं मनगट चावली त्याच्यावरून ओरडत होतात ना तुम्ही हिला अरे बापरे तो मुद्दा होता काय बरोबर मी पट्टा फेकला जरा आणता का पुन्हा नव्याने सीन करूया गप्पा बसाव बाबा नव्याने सीन करूया म्हणजे नाही काय झालं ते तुम्ही पट्टा हातात मिळाल्यावर ते म्युझिक वाजलं ना तो ड्रामा क्रिएट झाला की मी सगळं विसरून जातो नका करू एवढा ड्रामा की तुम्हाला सगळं विसरावं लागेल नका करू एवढा ड्रामा नाही नाही त्याशिवाय ही सुधरत नाही हिला कळत नाही ड्रामा केल्याशिवाय बघते कशी बघा पांढरी उंदरीण आहे पांढरी उंदरीण ए इथे जावई बापू येऊन जायची वेळ झाली तरी इथेच उभी आहेस पाणी नाही द्यायचं त्यांना अच्छा म्हणजे मी जायचं हे ठरलंय आता नाही तसं नाही हो तिला फक्त बोलतो पाणी आण आणते पाणी आण चांगलं ट्रे मध्ये आण आणि रिअली व्हेरी सॉरी नाही ठीक आहे रिअली व्हेरी सॉरी आओ बाबा मी अपमान केला हो तुमचा आओ ठीक आहे पट्टा काढा तुम्ही मला मारा तुम्ही आओ पट्ट्यावर पट्टा घालतो का मी आता फेकलात ना तुम्ही बाहेर पट्टा कुठून काढू मला माफ करा मी माफ करा मला खरंच माफ बाबा करा बाबा प्लीज तुम्ही उठा आधी तुम्ही माफी मागू नका माझी बरं मग तू माग मी का मागू माफी मग मी मागतो तर छानपणा कशाला करतो मागू दे ना मला माफी बाबा, नको ना. इथे आधी बसा बघू मुलीचा बापाची अवस्था ना गच्च भिजलेल्या डायपर सारखी असते मुलीने दिलेला प्रत्येक त्रास कणाकणाने त्याचं जडत्व वाढवत असतो पेलवतही नाही सांडवतही नाही अशी अवस्था असते आणलंस का पाणी बेटा हे काय आणलंस बाळा तू तुम्ही ट्रे मधून पाणी आणायला सांगितलं होतं बाबा मी पाणी आणलंय हा कुत्रा आहे असं असं पाणी पिणार आहे हा कुत्रा आहे? जावई आहे तुमचा अरे पण हिला कळलं पाहिजे ना असं पाणी आणते ही हा? ए, जा आता जा ग्लास मध्ये पाणी आण ग्लास माहितीये का तुला हो माहिती स्टीलचा असतो बघ, बाहेर ते वास्तू शांतीच्या असं कोरतात बाहेर आण आण मला माफ करा प्लीज प्लीज बघा मला माफ करा हे माझ्या हातात काही नव्हे हे अशीच वाढली मी काय करू मला सांगा बघू प्लीज आली का बाबा आता ट्रे कुठे आता ट्रे कुठे तुम्ही बोललात ग्लासात पाणी ट्रे आणायचं नाही असं बोललो तुम्ही हा ट्रे आण बाबा राहू दे आता ट्रे नको मी ग्लास मधूनच पिणार आहे पाणी बरं ठीक आहे तू शांत बने बसा बसा हा ये दे हे बघ काय सँड अजून सँड बावळट मुलगी आयुष्यभर धडपडते द्या इथे घ्या हो. अरे काय अगं चेहरा आहे माझा लादी आहे काही काय आहे हे आणलंस ते हे माफ करा मला एक क्षण पण इथे थांबायचं नाहीये तुमच्या घरात मी पण येते तुमच्या बरोबर फडफडीत तू आलीस तर मागे तुझी ना लायकीच नाही माझ्या बरोबर राहण्याची तू याच माणसाबरोबर आयुष्य काढायचंयस इथे कळलं ना असं नको ना बोलू प्रशांत अरे कोण प्रशांत तुझा बाप असेल प्रशांत मी निमिष वा हसून हालत खराब झाली सुपर्ब थँक्यू सई स्वच्छ सुंदर साधा निखळ विनोद म्हणजे असं म्हणतात ना की सिम्प्लिसिटीमध्ये ब्युटी असते ते प्रत्येक वेळेला समीरता तू तुझ्या लिखाणातून सिद्ध करून दाखवतोस Thank you. आणि इट्स अमेझिंग थँक्यू शिवाली आज असं वाटलं की तुझ्या मॅडनेसला न्याय देणारी फॅमिली तुला शेवटी मिळाली आणि हे बघून खूप बरं वाटलं निमिष मस्त तुझी पकड भाषेवरची आणि एकूणच सगळा पेस खूप सुंदर होतं आज अशी भट्टी जमून आली होती आणि हे कुटुंब मला फारच आवडलं पुन्हा एकदा हे कुटुंब बघायला 100% आवडेल मस्त झालं स्किट आणि अमेझिंग थँक्यू प्रसादा अशक्य फॅमिली आहे म्हणजे मला भयंकर आवडलं हे कॉम्बिनेशन शिवाली जसं सई म्हणली तसं की फार ॲप्ट बाप मुलगी
वाटत होतात तुम्ही. आणि सम्या तुझ्या मॅडनेसचं काय करायचं आता मला, म्हणजे एक वेळ कोरोनावरती वॅक्सिन मिळेल पण तुझ्या मॅडनेसवर कधीच नाही मिळेल. वा वा वा. आणि निमिष मला तुझं कौतुक याकरता करायचं आहे की दोघं हे समोर इतके वात्रट चाळे करत असताना, अतरंगीपणा करत असताना तू जो अँगर, तू जो कन्सिस्टंट ठेवला होतास ना, तो फार अवघड आहे, प्रचंड अवघड आहे. कारण समोरचे दोघं वाटेल तसं वागतायत, वाटेल ते करतायत, पण तरी आपण आपल्या जागी ठाम राहायचं आहे. बरं, ह्युमरही त्यातनं क्रिएट करायचं आहे. तुझा पार्ट या स्किटमधला खूप डिफिकल्ट होता. येस. पण तू फार जिकिरीने निभावलास. वा, क्या बात. अफलातून, मजा आली. सम्या, क्या बात. खूप सुपर परफॉर्मन्स. थँक्यू गाईज. थँक्यू.